जान्हवी, हे तू सगळं सांगतेस ना, त्याच्यावरनं मला वाटतं की लग्न करायच्या आधीच थोडा विचार झाला पाहिजे. तर हे कितपत खरं आहे? म्हणजे लग्न व्हायच्या आधी नवरा बायकोनी, होणाऱ्या नवरा बायकोनी काय चर्चा केली पाहिजे आणि एकमेकांना कसं समजून घेतलं पाहिजे, जेणेकरून ते लग्न बेसिक लेवलला तरी टिकतंय की नाही. कारण अनेक वेळेला अरेंज मॅरेज असतं, दोघं एकमेकांना धड ओळखतही नाहीत आणि लग्न होतं, राईट? सो काय करावं ह्याच्यात? आय थिंक आय वुड, म्हणजे माझं उत्तर जरा यंग लॉयर टाईप असणार आहे. म्हणूनच तुला आज इथे बोलवलंय की यंग पर्स्पेक्टिव्ह आपल्याला हवाय. माझ्या मते जे काय, आय वुड से दिस इज इन व्हॉट एव्हर आय हॅव सीन आणि माझ्या एक्सपिरियन्समध्ये, लग्न करायची घाई आणि त्याच्यातून बाहेर पडायची घाई दोन्ही नाही करायला पाहिजे. घाई नका करू. हा खूप महत्वाचा. येस, जे इज बेसिक, की जर तुम्ही एका व्यक्तीबरोबर ठीक आहे ठरवलंय की ह्या मुलीशी किंवा मुलाशी लग्न करायचंय, भेटा, बोला, फॅमिली फ्रेंड्स बरोबर भेटा आणि बोला, ऍक्टिव्हिटीज जे काय असेल, मूवीला, नॉट जस्ट मूवी बट गेटिंग, जस्ट गोइंग फॉर अ वॉक, प्लेइंग अ स्पॉट. लाईफस्टाईल एकमेकांची मॅच होते का पाहायला पाहिजे. लाईफस्टाईल आणि आय थिंक टेम्परामेंट्स, म्हणजे एकच पर्सन वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन मध्ये कसा वागतोय, कसा बोलतोय, किती आदर देतोय, रिस्पेक्ट देतोय, ओव्हरऑल तुमचं तालमेल जे म्हणतात ते होतंय का, थोडं तरी त्याला टाइम द्या. सी, लग्न जर होणारच असेल ते होईलच. आणि माझ्यामध्ये जर तो नॉट राईट पार्टनर बरोबर, बट जर तो तुमचा होणारा नवरा असणारच असेल तर ते तुम्ही काय 3 महिन्यातच करा किंवा 6 महिन्यातच असं थोडी आहे. टेक युअर टाइम अँड मोर दॅन नुसतं, आय एम नॉट सेइंग की नुसतंच टाइम वेस्ट करा, इन्व्हेस्ट इन इट. म्हणजे इन्व्हेस्ट इन दॅट रिलेशनशिप आणि इक्वेशन टू ऍक्च्युली गेट टू नो दॅट पर्सन. म्हणजे नुसतं आपलं डेट्सवर गेलं आणि असं नाही. म्हणजे फॅमिलीजना घरी बोलवा, भेटू दे, बोलू दे. आणि आय थिंक ह्याच्यात फॅमिलीचा ओपन माइंडेडनेस जो आहे, की एक आपली मुलगी सपोज एका मुलाला भेटते, त्याला घरी येऊन नॉर्मल आपलं वातावरणात भेटून बोलून, दॅट जो ज्या साईड ऑफ दॅट पर्सनॅलिटी जेव्हा ती बाहेर येते तेव्हा तुम्हाला जास्त कळतं, असं माझं व्ह्यू आहे. की पण अनेक वेळेला ऑप्शन नसतो, कारण परदेशात नवरा असतो, होणारा नवरा परदेशात असतो, मुलगी इथे असते, किंवा दोघेही 2 वेगवेगळ्या देशात असतात. अशा वेळेला, आणि इट इज जस्ट ही सेड शी सेड, राईट? मी तुला सांगते की माझं सगळं ठीक आहे, तर अशा वेळेला बॅकग्राऊंड किती महत्वाचं आहे. आय थिंक खूपच. म्हणजे माझ्या मते, सी, आय होप की लार्जली सगळे ऑनेस्टच असतात, ओके. बट जर जेव्हा तुम्ही लग्न काय हे काय उठून उद्या केलं अशी गोष्ट नाहीये. तुम्ही ते पार्टनरशिप, लार्जली इट्स अ पार्टनरशिप ओनली, लॉंग टर्म जेव्हा आपल्याला घडवून आणायचंय. आणि नुसतं मुलगी आणि मुलगा नाहीये, त्याची फॅमिली, तिची फॅमिली, बोथ स्टार्ट इंटरॅक्टिंग. तर अशा वेळी खूप महत्वाचं आहे की तुम्ही सगळे ॲस्पेक्ट्स, बॅकग्राऊंड असो, मुलाचं किंवा मुलीचं ओव्हरऑल टेम्परमेंट, बिहेवियर असो, हे नीट भेटून, म्हणजे असं नाही की एक्स आणि वाय आणि मग ऑनलाईनच ठरवलं आणि झालं विदाउट मच इंटरॅक्शन. काय काय लोकांना इट वर्क्स, ते रोज ऑनलाईन बोलून त्यांना असं वाटतं, देन फेअर इनफ. ॲज आय सेड, वन साईज फिट्स ऑल नाही आहे. बट ॲज अ लॉयर अँड ऑल द मोर अ मॅट्रिमोनियल लॉयर, फॅमिली कोर्टात बघितल्यामुळे माझ्या मते कशाचीही कोणी तुम्हाला खूप घाई करत असेल तर जरा रेड फ्लॅग, ॲज दे कॉल इट. मोर दॅन रेड फ्लॅग, की जोपर्यंत तुमचं मन तुम्हाला सांगतंय की ओके, आय थिंक आय कॅन गो अहेड, टेक युअर टाइम. बट नॉट जस्ट टेक युअर टाइम अँड डू नथिंग, टेक युअर टाइम अँड इन्व्हेस्ट इन इट. बिकॉज माझ्या मते जर तुम्ही इव्हन लग्नाबाबतीत किंवा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही कशाचीही काळजी घेतली ना तर ते टिकतं. पण ते दोघांनी घ्यायला पाहिजे.